आयुष्य अतिशय क्षणभंगूर आहे। कोणाचा मृत्यू कधी कसा केव्हा होईल सांगता येत नाही। जळगावच्या अमळनेरमध्ये अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे। तिथं नदीकाठी बसून 11व्याची पूजा करत असताना पुजाऱ्यानं होम पेटवला, मात्र तोच होम त्याच्यासाठी जीवघेणा ठरला। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। 11व्याची पूजा करत असताना होम पेटवला, त्यातून आलेल्या धुरामुळे अकृत घडलं आणि पुजाऱ्याचा मृत्यू झाला। या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून पुढील कारवाई केली जाते। नेमकं काय झालं? पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल शुक्ल असं मृत पुजाऱ्याचं नाव असून ते 38 वर्षाचे होते। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी अमोल शुक्ल हे जळोद इथं 11व्याच्या पूजेसाठी गेले होते। तेव्हा त्यांनी तिथं होम पेटवला, मात्र त्या होमामधून धूर निघू लागला आणि नदीकाठी एक पूल होता, तिथपर्यंत तो धूर पोहोचला। त्याच पुलाच्या खाली मधमाशाचं मोहळ उठलं आणि त्या मधमाशांनी आजूबाजूच्या लोकांवर हल्ला चढवला। यावेळी सर्वात जास्त मधमाशा अमोल शुक्ल या पुजाऱ्याच्या तोंडाला चावल्या, ते गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार शुक्ल यांना आधीच मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, त्यातच मधमाशांनी चावा घेतल्यानं शुक्ल यांना अधिक त्रास होऊ लागला। त्यामुळे त्यांना तातडीनं उपचारासाठी अमळनेर इथं आणलं जात होतं, मात्र वाटेतच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि रस्त्यातच श्वास बंद पडून त्यांचा मृत्यू झाला। या घटनेत इतर 5 ते 6 जणांना देखील मधमाशा चावल्यानं ते जखमी झाले होते। त्यांनाही आमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करण्यात आले।